ब्रेकनंतर बघूयात आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी। रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। आयोगाच्या पाठोपाठ आता प्रदेशाध्यक्ष पदही सोडलेलं आहे। खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय। एनसीपी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी दिलेला आहे। आपण बघितलं की खरात प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिलेला होता। त्यानंतर रुपाली चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी होत होती आणि त्यांना आता राजीनामा दिलेला आहे। थेट जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण बघतोय रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिलाय। नक्कीच खरात प्रकरण हे रुपाली चाकणकर यांना चांगलंच भोवलेलं आहे। सगळ्यात आधी महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागलेला होता आणि त्यानंतर पक्षांतर्गत त्यांना जे पद आहे महिला प्रदेशाध्यक्ष पद, या पदावरून देखील त्यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी मागच्याच बैठकीमध्ये आमदारांनी केलेली होती आणि अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी देखील दिलेली होती। पक्षांतर्गत नाराजी उफाळून येत असताना तर रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। एका पाठोपाठ एक त्यांचे 2 राजीनामे जे आहेत ते पक्षाने घेतलेले आहेत। त्यामुळे ही मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर पक्षामध्ये सुद्धा त्यांना जे पद होतं, ज्या पदावरती त्या खरं तर काम करणार होत्या, जी माहिती मिळत होती की त्या सक्रिय होणार होत्या आणि त्या पदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। पक्षाने ही मोठी कारवाई केलेली आहे। मागच्याच मंगळवारी पक्षाची जी बैठक पार पडलेली होती त्या बैठकीमध्ये आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली होती। रुपाली चाकणकर आणि अशोक खरात त्यांचे जे निकट संबंध आहे, त्यांचे ज्या पद्धतीने फोटो व्हायरल झाले ते पक्षाची प्रतिमा मलिन करणारे आहे। त्यामुळे तात्काळ त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील हटवलं पाहिजे अशी मागणी जी आहे ती पक्षाच्या आमदारांनी सुद्धा केलेली होती। पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुद्धा याबाबत चर्चा झालेली होती आणि अगदी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या काही दिवसानंतरच महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी दिलेला आहे। ही मोठी बातमी आताची म्हणावी लागेल। पक्षातल्या रुपाली ठोंबरे अगदी सीमा, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली ताई, आपण बघतोय चाकणकरांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी करत होता, आता पक्षाचा अंतर्गत राजीनामा दिलाय। एक लक्षात घ्या, राज्य महिला आयोग हे सरकारच्या संविधान पदाचा विभाग होता आणि त्या बोंधू बाबा खरात कॅप्टनमुळे जी काही बदनामी सरकारची होत होती, म्हणून सरकारच्या त्या राज्य महिला आयोग विभागाचा जेव्हा राजीनामा दिला त्याच वेळी नैतिकता स्वीकारून चाकणकर यांनी जे काही त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होतं त्याचाही राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं आणि ती नैतिकता असती। परंतु आता जो राजीनामा घेतलाय हा महाराष्ट्रातल्या महिलांचा रेटा की बाबा एवढ्या मोठ्या पदावर, संविधानिक पदावर असताना सुद्धा तुम्ही ज्या ट्रस्टवर आहात त्या बोंधू बाबांनी ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार अन्याय केलेला आहे आणि त्याच्याकडे राज्य महिला आयोगाने माजी अध्यक्ष असताना कानाडोळा करणे, त्याला फेवर देणे, त्याच्या गुन्ह्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे, अनेक घटना आहेत। त्याच्यामुळे राजीनामा झाला हा महाराष्ट्रातील महिलेचा माता भगिनींचा एक आपण समाधान म्हणू, समाधान, मी विजय म्हणणार नाही, समाधान की राजीनामा त्यांचा आज झालेला आहे। अगदी रुपालीताई, कुठेतरी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी असतील किंवा महिला नेत्या असतील यांचा सुद्धा रोष होता, कोणत्याही परिस्थितीत चाकणकरांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा प्रकारची मागणी सुनेत्राताईंच्याकडे करण्यात आली होती अशी सुद्धा माहिती आहे। हो, पक्षातील प्रत्येक जे पदाधिकारी आहे, तालुका अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, इव्हन तुम्हाला सांगते मतदारसंघातल्या पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी माननीय सुनेत्रा वहिनींकडे लेखी पत्र दिलं होते। ग्रामीण भागामध्ये तर एवढं की अरे एवढा मोठा विषय चाकणकरबाईंनी केलेला आहे, चाकणकरबाईचे त्या बंधू खराताशी संबंध आहेत, त्यांना वाचवलेलं आहे आणि महिलांसोबत त्यांनी एवढे अन्याय अत्याचार केलेले आहेत, तर मग ती बाई पदावर का, सगळीकडं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात चर्चा होती। ती चर्चा प्रत्येक पत्राद्वारे, ईमेलद्वारे पोहोचवली होती आणि मला वाटतं वहिनींनी सुद्धा त्यांच्यावर जे काही अलिगेशन्स होत होते त्याची तपासणी खात्री करून
सक्षमपणे निर्णय घेतलेला आहे. अगदी रुपालीताई, कुठेतरी मागच्या काही दिवसांमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवल्यामुळे, महिला प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवल्यामुळे पक्षाची बदनामी होते, पक्षाच्या प्रतिमेला तडा जातोय, असं सुद्धा काही महिला पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच तुम्ही बघा, बंधू बाबा दहावी त्यांनी जी महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि मूत्र पाजून ज्या काही त्या माणसाची बघितलं म्हणजे यांनी गुन्हा करून त्यांनी फिर्याद करायची म्हणून चाकणकर फोन करतायत. त्याच्यानंतर याची FIR होऊ नये म्हणून आयोगाची सुनावणी लावतायत आणि सुनावणीच्याच वेळेला पोलिसांनी ते संपूर्ण त्या काय म्हणजे आज नाशिकचे CP जे आहेत कर्णिक साहेब यांनी पूर्ण त्याच्यावर काम करून त्यांनी त्याला अटक करून मग तो तपास SIT कडे वर्ग केलेला आहे. आजच आम्ही नाशिकच्या CP साहेब, कर्णिक साहेब आणि SIT प्रमुख तेजस्विनी सातपुतेंना याच्यासाठीच भेटलो की कायद्यात आज 7 दिवस झालेले आहेत, कायद्याच्या यांनी तुमचा तपास कुठल्या यांनी तुम्ही करत आहात, त्याच्यापेक्षा अजून लोकांकडनं काही तुम्ही त्या गोष्टी घेऊन त्या आरोपीला, त्या खराताला, याच्या हितसंबंधांना आरोपी करणं, त्यांना अटक करणं हे गरजेचं आहे. अगदी रुपालीताई, धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघतोय महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा चाकणकर यांनी राजीनामा दिलाय. त्यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलेलं आहे. राजीनामा देताना काय म्हटले, मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा, अशा प्रकारचा राजीनामा दिलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणावर दबाव होता चाकणकर यांच्यावर, कारण खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. चाकणकर यांनी या राजीनाम्यानंतर ट्विट केलेलं आहे. काय म्हणतायत चाकणकर आपल्या ट्विटमध्ये, बघूया. खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही. आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत ते वेदनादायक आहेत. सत्य प्रखरतेनं सिद्ध होईलच. निष्पक्षपणे व्हावा, तपास निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केलेली आहे.